हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळी मस्त अशी देवाची देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर सकाळची सगळी कामे आवरली आणि आज मला बनवायचा होता गाजरचा हलवा. तुम्ही म्हणसान बाई किती वेळा गाजरचा हलवा बनवते, पण काय करणार, आमच्या घरात सगळ्यांनाच गाजरचा हलवा खूप आवडतो आणि स्पेशली तो हिवाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळतो, म्हणून पूर्ण हिवाळाभर माझ्या घरात तुम्हाला गाजरचा हलवा तर भेटणारच आहे. आणि मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ही स्ट्रीप लाईट लावली आहे म्हणून. येलो कलरची स्ट्रीप लाईट मी लावली आहे आणि पहा, फक्त एक स्ट्रीप लाईट लावल्याने बॅकग्राऊंड किती चेंज होऊन गेलं नाही का, अगदी वेगळंच वाटत आहे. तर स्पेशली मी इंस्टाग्रामची रील शूट करण्यासाठीच ही येल्लो वॉर्म लाईट लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की ही लाईट लावल्याने कसा फरक पडत आहे, तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी कशी वाटत आहे मला नक्कीच सांगा. येल्लो कलरच्या लाईटमध्ये चांगले वाटते की आधीच्या लाईटमध्ये चांगली वाटत होती, मला नक्कीच सांगा. त्यानंतर पहा, आता गाजर किसण्याची मेहनत तर कमी झाली आहे, पण किसायला लागणारे जे भांडे असतात ते तर घासावेच लागणार आहेत ना. फूड प्रोसेसरमध्ये गाजर किसले की मेहनत अगदी कमी होऊन जाते, पण फूड प्रोसेसरचे जे भांडे निघतात ते मी आता 2-3च होते तर ते घासून घेतले. आणि आज मला बनवायची होती अगदी सुक्की मेथीची भाजी, जे की मी कालच घेऊन आली होती. मेथीच्या भाजीच्या 3 मोठ्या जुड्या भेटल्या होत्या, त्या घेऊन आली होती. 20 रुपयाला 3 मिळाल्या. थोडीशी आता कोरडी करणार आहे त्याच्यामधून आणि बाकीची मी वाढवून ठेवीन, म्हणजे उन्हाळ्यामध्ये मेथीची भाजी खूप महाग होते ना, तेव्हा कामात येईल. एक जुडी तर मी कापून ठेवली, त्यामधून सकाळी आलू मेथीची भाजी केली. एवढी मी आता कोरडी करते. सुक्की मेथीची भाजी मला रोज दिली तरीही चालेल, एवढी आवडते मला मेथीची भाजी. गाजरचं सीझन लवकरच जाणार, म्हटलं शेवटी एक वेळा बनवून घेऊ. मग गाजर ही महाग होतात आणि मग 12 महिने काही मिळत नाही, म्हणून एक वेळा म्हटलं शेवटी बनवून घेऊ गाजरचा हलवा. आता तुम्ही म्हणसान बाई किती वेळा आठवड्यातून मेथीची भाजी बनवते, पण हा व्हिडिओ त्या दिवशीचाच आहे ज्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्या 1 दिवस आधीचाच आहे, म्हणून तुम्हाला आज मेथीची भाजी पाहायला मिळत आहे. आणि अशी मला मेथीची भाजी खूप जास्त आवडते, कांदा घालून केलेली. मला रोजही खायला दिली तरी मी नाही म्हणणार नाही, पण हा 4-5 दिवस पहिलेचाच व्हिडिओ आहे, म्हणून आज सुक्की मेथीची भाजी बनवत आहे. कांदा परतून झाला की यामध्ये मेथीची भाजी टाकून दे. आणि पहा, मस्त अगदी कोरडी मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तशी तर भाकरीसोबतही खायला खूपच टेस्टी लागते, पण आता तर मी पोळ्याच केलेल्या आहे तर त्याच्यासोबतच खाणार आहे. तर एक माझं ऑनलाईन पार्सल आलेलं आहे. यामध्ये मी एक किचनसाठी रॅक मागवला आहे, ते तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं. मला माझ्या किचनचा मेकओव्हर करायचा आहे, काही बऱ्याच गोष्टी मागवायच्या आहेत, पण म्हटलं हळूहळू मागवेल. एकखट्ट्याच मागवण्यापेक्षा हळूहळू जसं आपल्याला माहिती होत जाईल की कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू ठेवली पाहिजे तसं मागवणार आहे. मग आपल्याला माहिती पडत जाते की कुठल्या ठिकाणी आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे. तर तसं तर माझे किचन खूपच छोटं आहे, तुम्ही बघतच असाल रोज व्हिडिओमध्ये, म्हणून मी काही जास्त वस्तू मागवत नाही किचनसाठी, कारण किचन ओट्यावरती जागाच एवढी कमी आहे की जास्त मग ते जर किचन रॅक वगैरे ठेवले तर किचन अगदी गच्च भरून जाईल आणि मग स्वयंपाक करायला जागा सुद्धा उरणार नाही, म्हणून मी जास्त काही वस्तू ठेवत नाही. पण ज्या मेन वस्तू आहेत त्या मी आता मागवणार आहेत आणि माझ्या किचनचं थोडंसं मेकओव्हर करणार आहे, पण हळूहळू मागवेल, एकखट्ट्याच नाही मागवणार. शेवटी बजेटही बघावं लागते. त्याच्यामध्ये एक किचनसाठी रॅक मागवला आहे, बघूया कसा आला आहे ते. क्वालिटी जर चांगली असेल तर मी ठेवून घेईन, नाही तर मग रिटर्न करेन. काही असे वेगळे पार्ट आले याचे. क्वालिटी छान आहे पण याची. आणि हे
ग्रुप पण आलेले आहे याच्यासोबत. याला मला आता असेंबल करावं लागणार आहे. जोडूनच तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी याला जॉईन करून घेतलंय. नाही काहीसं असं दिसतं. तुम्ही बघितलं सुद्धा असेल, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सुद्धा बघितलं होतं, त्यासाठीच मी हे मागवलंय. क्वालिटी एक नंबर आहे आणि जास्त महागी नाही, फक्त 350 रुपयाचं आहे आणि थोडं छोटंच आहे. आणि माझा किचन ओटा तुम्हाला माहितीच आहे किती छोटा आहे, तर त्यासाठी मी छोटाच रेक बघत होते आणि मला याची डिझाईन खूप आवडली. मी सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलंय, खोटं नाही सांगणार, मी सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलंय, म्हणून मी ही मागवलं. पण मला थोडासा डाऊट होता की क्वालिटी चांगली येते की नाही, पण क्वालिटी एकच नंबर आली आहे आणि फक्त 350 रुपयामध्ये आहे. जास्त मोठंही नाहीये. इथं आपल्या 4 साखरच्या बरण्या येऊ शकतील, बरोबर परफेक्ट येऊन जाईल माझ्या किचन ओट्यावरती, म्हणून मी याला राहू देणार आहे. आणि डिझाईन पण याची थोडीशी युनिक आहे म्हणून चांगली वाटते किचन ओट्यावरती, तर मी याला राहू देणार आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही नक्की चेक करा. आणि खूप स्वस्त आहे, अगदी 350 रुपयामध्ये आहे आणि वुडनचंच आहे. 350 रुपयामध्ये कुठं वुडन भेटायला गेलं, पण क्वालिटी छान आहे, एवढी काही खराब नाही आहे. तर मी याला ठेवणार आहे, रिटर्न नाही करणार. आणि मी किचन ओट्यावरती कुठं ठेवणार आहे आणि याच्यावरती काय काय ठेवणार आहे ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण याच्यावरती ठेवण्यासाठी अजून मला बरण्या सुद्धा मागवायच्या आहेत. म्हटलं रेक कसं येते, त्याची क्वालिटी कशी येते, ठेवते की वापस करावं लागते, त्यासाठी मी बरण्या काही आधी ऑर्डर केल्या नाही. पण आता मला याची क्वालिटी आवडली आहे, त्यासाठी मी बरण्या सुद्धा लवकरच ऑर्डर करेन, तर त्याही तुमच्यासोबत शेअर करेन. आणि किचन रेक खूपच जास्त आवडलंय मला. आता याला मी कुठं ठेवते तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तसं तर किचनवरती ठेवण्यासाठी खूप वेगवेगळे रेक येतात आणि मलाही घ्यायची खूप इच्छा होते, पण किचन खूप छोटं आहे, त्यामुळे जास्त पसारा ठेवला की मग तिथं काही स्वयंपाक करायला जमत नाही, म्हणून मी काही जास्त पसारा करतच नाही. हे एक छोटं रेक मागवलं आहे. तर लवकरच मी किचनचा सुद्धा मेकओव्हर करणार आहे. खूप बऱ्याचशा गोष्टी मी मागवल्या आहेत, काही आल्या आहेत तर काही अजून यायच्या बाकी आहेत, तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. आणि हे बेलपत्रही किती दिवस झाले आणून पण याला काही लावण्याचं मुहूर्तच निघत नाही. आज मनावर घेतलं आणि शेवटी याला कुंडीमध्ये शिफ्ट करून घेतलं. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.